हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. धीरज कार पार्क करून लगेचच आत येतो. समोर सगळी बसलेली असतात. त्याला आलेलं बघून सगळे उभे राहतात. सगळ्यांना असं बघून धीरजला टेन्शन येतं आणि तो झपाझप पावलं टाकत त्यांच्या जवळ येत असतो की त्याच्या गालात एक जोरात सणसणीत कानाखाली वाजते आणि स्वतःच्या नादात चालत येणारा तो 2-3 पावलं मागे जातो. डोक्यातून मुंग्या येतात. गालावर हात ठेवत तो समोर बघतो तर गीताई असतात. तो डोळे मोठे करून त्यांना बघत असतो. त्याच्यासोबत बाकीच्यांचेही डोळे मोठे होतात. स्वीटहार्ट, तो भरल्या डोळ्यांनी बोलतो. खबरदार, माझं नाव तुझ्या तोंडून काढलंस तर. गीताई रागातच बोलतात. काय झालंय नक्की? धीरज म्हणतो. काय झालंय? तुला माहीत नाही का? सगळं करून सवरून विचारत आहेस काय? काय झाले? देवेंद्र धीरजची कॉलर पकडतच रागातच बोलतात. कधीच वाटलं नव्हतं की तू इतका नालायक निघशील. असं वागताना तुला लाज नाही वाटली का? देवेंद्र विचारतात. धीरज, तू खूप चुकीचं वागलास. या घरात सर्वात जास्त समजदार आणि जबाबदार मी तुला समजत आलो आणि तू असं केलंस? महेंद्र म्हणतात. धीरज, तुझ्या लहान भाऊ बहिणींचा जीव तुझ्यावर आहे. ते तुझं सगळं ऐकतात, तुला मानतात. तू जसा वागतो तसं ते स्वतःच्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न करतात आणि तूच असं केलंस तर काय शिकणार ते? तुझं बघूनच ते वागतील. प्रीती म्हणतात. धीरज, हे सगळं करण्याआधी एकदा शिवांशीचा विचार करायला हवा होता तू. नीलम म्हणतात. पण मी काय केले? मला सांगा एकदा तरी. शिवांशीचा इथे काय संबंध? धीरज विचारतो. देवेंद्रचा हात धरून बोलतो. तो हात अजूनही धीरजच्या कॉलरवर असतो. खरंच धीरज, तुला काहीच माहीत नाहीये? गीताई म्हणतात. नाही, मला खरंच काहीच माहीत नाहीये. धीरज म्हणतो. धीरज, काल रात्रभर कुठे होतास तू? देवेंद्र विचारतात. ते म्हणजे मी ते. धीरजला काय बोलावं कळत नव्हतं. तो अडखळतच बोलत होता. तर त्यानंतर मायराबरोबर होतास ना तू? गीताई बोलतात. तसं धीरजचे डोळे मोठे होतात. तुम्हाला कसं माहिती? धीरज त्या सगळ्यांनाच विचारतो. आम्हाला कसं माहिती? तुझ्या या शर्टवरचे डाग आणि मानेवरचे ओरखोडे बघून आम्हाला कळालंच नाही का? तर देवेंद्र म्हणतो. तसं धीरज मान खाली घालतो. इकडे शिवांशी आतून तुटून जाते. काल तो तिच्याबरोबर होता. दोघे एकत्र असतील हे सगळं माहीत होतं तिला. पण तिला वाटत होतं त्यांच्यामध्ये काही झालं नसेल. धीरज तसं करणार नाही. पण आता समोर डोळ्यांनी पाहून तिच्या पायातलं बळच गेलं. ती डायनिंग टेबलजवळ आधार घेत तशीच खुर्चीवर बसते. तिला तसं पाहून पारू तिच्या जवळ जाऊन आधार देते आणि तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष शिवांशीकडे जातं. धीरजची नजर तिच्यावर पडते. तेव्हा मात्र ती नजर वळवून घेतो. ते पाहून धीरजला आतून त्रास होतो. काल तुम्ही हॉटेलमध्ये डिनर करत होतात एकमेकांच्या मिठीत. एकमेकांना घास भरवत होतात ना? तेव्हा आम्ही तिथेच होतो. खरं तर तिथेच तुला 2 ठेवून द्यावं वाटत होतं. पण आमच्यासोबत प्रिया, रिया आणि शिवांशी होत्या आणि आमच्या इज्जतीचा तमाशा करायचा नव्हता म्हणून काही न बोलता तिथून निघून आलो. वाटलं जेवून येशील घरी, पण नाही. गीताई म्हणतात. अगं आई, कोणाकडून अपेक्षा करतेस तू? जो स्वतःची बायको असून दुसऱ्या मुलीकडे जातोय त्याच्याकडून? देवेंद्र म्हणतात. बस झालं. कधीपासून ऐकतोय मी? आधीही सांगितलंय, माझं आणि तिचं काहीच नाही. मी कधीच तिला बायको म्हणून स्वीकारणार नाही आणि हे तिलाही माहीत होतं. मग का दोष करताय तुम्ही सगळे? मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही. माझंसुद्धा. धीरज गालावर पडती आणि ते आता राजपूतने दिली असती. काय बोललास तू? तिचा आणि तुझा संबंध नाही. तू तिला तुझी बायको मानत नाहीस म्हणून तू कोणाकडे पण जाणार का? बोल ना, कोणाकडे पण जाणार का? आणि तेच जर तिने केलं तर? तू तिला तिच्या बायको असण्याचे अधिकार देणार नाही म्हणून दुसरीकडे गेली तर चालेल तुला? बोल ना आता. आता का तोंड बंद आहे? प्रीती,
त्याची बायको दुसऱ्याकडे जाणार हे ऐकूनच त्याचं रक्त उसळलं होतं. हाताच्या दोन्ही मुठी घट्ट आवळल्या होत्या. आता आला होता त्याला राग. तर आता नाही बोलणार हा. कसं चालेल ना तुला? शेवटी ती या घराची इज्जत आहे. हो ना? पण तू काही केलं तरी चालेल तुला? कुठली बंधनं आहेत? तुला कुणी काही बोलणार नाही हो ना? प्रीती म्हणते. काकू प्लीज. आणि हे बघा, तुम्हाला मला काही बोलायचा अधिकार नाही. तुम्हाला जर माझी काळजी वाटली असती तर तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावलं नसतं. तुमच्यामुळे 3 आयुष्य बर्बाद झालेत. आणि राहिला प्रश्न तिने काय करायचं आणि काय नाही, तर तिला या घरात तुम्ही आणलं आहे. त्यामुळे तिने काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवा. रागात बोलतो धीरज. हे सगळं रागात बोलतो. एकतर तुम्ही तिला माझ्या आयुष्यात आणलं आणि माझ्या इच्छेविरुद्ध मी तिच्यासोबत राहतोय. आणि आता तुम्ही. धीरज म्हणतो, काय काय सारखं माझ्या इच्छेविरुद्ध लावलंयस तू? अरे आम्ही तुझ्या चांगल्यासाठी केलंय हे सगळं. धीरज रागात काय बोलतो आहे याचं विचार कर. अरे तू असा नाहीस. काय झालंय तुला? महेंद्र म्हणतो. तुम्ही का मला समजून घेत नाहीयेत? आवाजातच बोलतो. धीरज म्हणतो. धीरज, तुला समजून घेत आहोत आम्ही, पण तू सुद्धा आमचं ऐकायला हवं. हे सगळं चुकीचं आहे. शिवांशीचा तरी विचार करायला हवा होता तुला. तिला किती त्रास झाला असेल. प्रेमाने समजावत बोलते. प्रीती त्याच्या जवळ येत. तर तूच बोलतोस ना सारखं, तुझ्या मॉमला मी धोका दिला, दुसऱ्यावर प्रेम केलं. आता तू काय करत आहेस मग? जर तुला मी चुकीचा वाटतो तर तू पण चुकतोयस. फक्त एवढंच आहे की परिस्थिती वेगळी आहे, पण चूक ही चूकच असते. भले तुझं तिच्यावर आधी प्रेम होतं, पण आता लग्न झालंय तुमचं आणि तरीही बायकोला सोडून दुसऱ्या मुलीकडे जाणं म्हणजे चूकच झाली. राजपूत रागात बोलतात. त्यांचं पूर्ण शरीर थरथरू लागतं. घाम येऊ लागतो. ज्या हाताने धीरजला धरलं होतं तो हात थरथरू लागतो. त्यांची हालत बघून धीरज त्यांचा हात आपल्या हातून सोडवतो. घरातले बाकीचे पण लगेच जवळ येतात. राजपूत धीरजचा हात झटकतात. मला हात लावायचा नाही तू. थरथरतच बोलतात. त्यानंतर अहो अहो तुम्ही इथे बसा. नीलम त्यांना आधार देत बोलतात. त्यानंतर दादा इथे बस. महेंद्र पण त्यांना आधार देत सोफ्यावर बसवतात. शिवांशी पाणी घेऊन त्यांच्याजवळ येते. शिवांशीला खूप काळजी वाटू लागते. प्रीती रूममधून त्यांचं मेडिकल किट घेऊन येते. BP वाढलेलं असतं. महेंद्र त्यांना चेक करतो. राजपूत, काय झालंय तुला? महेंद्र, अरे काय झालं त्याला बघ ना. गीताई राजपूतच्या बाजूला बसून शांत हो. काही जास्त झालं नाही आहे. त्याचा BP थोडा वाढला आहे. मी इंजेक्शन देतो म्हणजे बरं वाटेल. महेंद्र म्हणतो. बहिणी, दादाला रूममध्ये घेऊन जा. दादा तू रूममध्ये जा आणि थोडा आराम कर. बहिणी, या काही गोळ्या आहेत त्या दादा उठल्यावर द्या, पण आधी त्याला पोटभर जेवण द्या. महेंद्र म्हणतो. ठीक आहे भाऊजी. नीलम त्यांना आधार देत बोलते आणि राजपूतलाच म्हणजे देवेंद्रला घेऊन रूममध्ये जाते. बाकीचं कोणी काही न बोलता आपापल्या रूममध्ये जातं. धीरज बरोबर कोणच काही बोलत नाही. तो एकटाच उरतो. केसात हात फिरवत तसाच रूममध्ये जातो. शिवांशी रूममध्ये येऊन कॉलेजसाठी तयार होत असते. तिची नजर रूममध्ये आलेल्या धीरजवर पडते. धीरजची पण नजर तिच्यावर पडते. त्याला बघून शिवांशी लगेच नजर दुसरीकडे करते आणि तिचं आवरायला लागते. तिचा चेहरा बघून धीरजला खूप वाईट वाटतं. आपण चुकीचं वागलो आहोत हे त्याला कळतं. तिने असं केलं असतं तर आपण ते सहन केलं नसतं हेही त्याच्या मनात येतं आणि तो अजून अपराधी वाटून घेतो. त्याचनंतर शिवांशी तिचं आवरून रूममधून बाहेर जात असते तेव्हा धीरज तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे ओढतो. तशी ती त्याच्या छातीवर आदळते. तशी ती रागाने त्याच्याकडे बघते. तर शिवांशी, हे बघ, मला मान्य आहे मी चुकीचं केले, पण
एकदा मला माफ कर धीरज. प्लीज मला काही ऐकायचं नाही आणि प्लीज मला सोडा. हे तुमच्या शर्टवरचे डाग आणि मानेचे ओरखडे बघून मला त्रास होतोय. तुम्ही मला मुद्दाम जवळ ओढलं ना, कारण मी हे जवळून बघावं. तुमच्यामध्ये काल रात्री काय झालं ते मला कळावं आणि मी तुमची कोणी नाही हे दाखवण्यासाठी तुम्ही हे केलं ना. बघितलं मी. आता मला सोडा. मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही. सो प्लीज. असं आता शिवांशी त्याला म्हणते. शिवांशी त्याला धक्का देत त्याच्या हातातून हात सोडवते आणि पर्स घेऊन बाहेर निघून जाते. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. धीरज रागाने त्या शर्टकडे बघतो. त्यावर ओठांचे निशाण असतात. धीरज रागाने तो शर्ट अंगावरून वेगळा करतो आणि एका कोपऱ्यात फेकून देतो. त्याला आता खूप राग येत होता. काल रात्री त्याच्यात एवढं कसं वाहवत गेलो की त्यालाच कळत नव्हतं. किती वेळ तो शॉवरखाली उभा होता हेही त्यालाच माहिती नव्हतं. शिवांशी खाली येऊन किचनमध्ये जाते. तिला कळतं की कोणीच नाश्ता केला नाही. ती नाश्ता गरम करून प्रत्येकाच्या रूममध्ये पाठवते, पण स्वतः मात्र काही न खाता निघून जाते. तर धीरजच्या रूममध्ये जेव्हा मेड नाश्ता घेऊन येते त्यावेळी खाली डायनिंग टेबलवर कोणीच नाही. का? धीरज म्हणतो. त्यानंतर नाही, सगळे आपापल्या रूममध्ये आहेत. शिवांशी मॅमने सगळ्यांसाठी नाश्ता गरम करून त्यांच्या रूममध्ये पाठवला आहे, रमा म्हणते. त्यानंतर तिने नाश्ता केला का? धीरज त्या रमाला विचारतो. नाही, त्यांनी नाही केला नाश्ता. रमा, कुठे गेली ती? धीरज विचारतो. कॉलेजला गेल्या आहेत त्या. रमा, ठीक आहे, मला नको नाश्ता. धीरज, अहो पण, रमा बोलत असते. तेवढ्यात धीरजची रागीट नजर तिच्यावर पडते. तशी ती गप्प नाश्ता घेऊन निघून जाते. त्याचनंतर धीरज काही न बोलता ऑफिससाठी निघतो. खाली हॉलमध्ये आल्यावर तो सगळ्यांना शोधतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. मायरा त्याला सारखा कॉल करत असते. त्यामुळे धीरजने तिचा नंबर ब्लॉक करून टाकला होता. त्याला आता शांततेची गरज होती. ऑफिसमध्ये आल्यावर धीरज सरळ केबिनमध्ये जाऊन चेअरवर बसतो आणि मान मागे टाकून डोळे बंद करतो. थोड्याच वेळात गुरु त्यांच्या केबिनमध्ये येतो आणि त्याचनंतर बॉस. गुरु जरा टेन्शनमध्येच असतो. काय झालं? धीरज वैतागतच विचारतो. बॉस, चार्ली सर हे ऑफिस सोडून कायमचे जात आहेत. त्यांनी त्याच्या केबिनमधलं सगळं सामान दुसरीकडे शिफ्ट केलं आहे, गुरु म्हणतो. त्यानंतर धीरज म्हणतो. काय? धीरज गुरुला विचारतो. हो सर, ते. गुरु बोलत असतो. कुठे आहे तो? धीरज म्हणतो. गुरुचं ऐकून धीरज लगेच त्याच्या केबिनकडे निघतो. आता हे ऐकून पण धीरजला धक्का बसलेला असतो. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा पुढील इंटरेस्टिंग भाग.